जगाला स्वयंशिस्तीचा संदेश देणारा जगातला सगळ्यात मोठा पायी सोहळा म्हणजेच वारी, आषाढ वारी. आषाढ वारीला सुरुवात झालेली आळंदी देहूमधून आणि मी आहे आता सोपानदेवांच्या सासवड नगरीमध्ये. सोपानदेवांच्या सासवड नगरीतून सोपानकाकांच्या पालखीचं प्रस्थान होईल. यावर्षी सोपानकाकांच्या सोहळ्याचं हे 120वे वर्ष आहे आणि या निमित्तानं आपण आता आहोत सोपानकाकांच्या सासवड नगरीमध्ये. माऊली रामकृष्ण हरी. जगाला स्वयंशिस्तीचा परामर्श घडवणारा पालखी सोहळा हा जगातला अद्वितीय पालखी सोहळा समजला जातो. आता आपण आहोत सासवड नगरीमध्ये, सोपानकाकांच्या सासवड नगरीमध्ये. सोपानकाकांच्या पालखीची तयारी सुरू आहे. 120वा पालखी सोहळा यंदा आहे. हा पालखी सोहळा सुरू होणार आहे, त्या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहेत पालखी सोहळ्याचे चोपदार सिद्धेश महाराज. महाराज, कधी प्रस्थान सुरू होईल पालखी सोहळ्याचं आणि कोणते कोणते मुक्काम असतील? संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा एकादशी सासवड या ठिकाणी मुक्कामास आल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ वद्य द्वादशी दिवशी श्री संत सोपान महाराजांचा पालखी सोहळा हा प्रस्थान ठेवतो. पालखी सोहळ्याची तयारी संस्थांकडनं जवळजवळ आता पूर्ण होत आलेली आहे. एकूण या सोपानदेव समाधी मंदिर ट्रस्ट बरोबर असणाऱ्या पालखी सोहळ्याबरोबर 105 दिंड्यांचा समावेश आहे आणि 13 मुक्काम करून 14वा मुक्काम म्हणजे आषाढ शुद्ध दशमी या दिवशी पालखी सोहळा हा पंढरपूर या ठिकाणी पोहोचतो. किती रिंगण या पालखी सोहळ्यात होणार आहेत? 14 मुक्काम करत असताना संत सोपानदेव पालखी बरोबर एकूण 5 रिंगण होतात. यापैकी प्रामुख्याने प्रथम गोल रिंगण हे सोमेश्वर या ठिकाणी होते, दुसरं गोल रिंगण हे माळेगाव या ठिकाणी होते आणि 3 जे उभे रिंगण आहेत त्यातले पहिलं रिंगण हे माळेगाव या ठिकाणी बारामती तालुक्यातील कोकाटी वस्ती या ठिकाणी पहिलं रिंगण होतं. त्याच्यानंतर भंडीशेगाव या ठिकाणी उभं रिंगण होतं आणि तिसरं रिंगण वाखरी या ठिकाणी उभं रिंगण होतं. मेंढ्यांचं रिंगण पण पिंपळीमध्ये होतं. हो, मेंढ्यांचं रिंगण बारामती तालुक्यातील पिंपळी या ठिकाणी मेंढ्यांचं रिंगण होतं. यावर्षी किती पालख्या, किती दिंड्या सहभागी आहेत? यावर्षी सोपान महाराजांबरोबर 105 दिंड्यांचा समावेश आहे. रथाच्या पुढे 27 व मागे 80 असं. आता काय तयारी सुरू आहे पालखी सोहळ्याच्या निमित्तानं? आता पालखी सोहळ्याच्या निमित्तानं श्रींचा रथाची स्वच्छता, त्याची श्रींच्या रथाबरोबर असणारे पालखी त्याची स्वच्छता व नित्यपूजेला असणारे जे काही उपकरण आहेत देवाची त्याची स्वच्छता आणि साधारण आता हे सर्व पूर्णत्वाकडे आलेले आहे. महाराष्ट्र शासनानं यावर्षी दिंड्यांना अनुदानही दिलेलं आहे. त्याचं काही तुमच्यापर्यंत अनुदानाचं काही पोहोचलेलं आहे का? हो, महाराष्ट्र शासनाचं जे काही दिंड्यांना अनुदान महाराष्ट्र शासनाने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी प्रत्येक दिंडीत म्हणजेच सरकारनेच प्रत्येक दिंडीस 20,000 अनुदान मंजूर केलं. त्याच्याबद्दल श्री संत सोपानदेव संस्थान आदरणीय श्री गुरु अध्यक्ष श्री गुरु त्रिगुण महाराज गोसावी यांच्यातर्फे व आमचा संत सोपानदेव दिंडी समाज अध्यक्ष यांच्यातर्फे व संपूर्ण समाज यांच्यातर्फे सरकारचे आभार. या वर्षी म्हणजे दरवर्षी, गेल्या वर्षी किती दिंड्या होत्या? गेल्या वर्षी आमच्याकडे 90 दिंड्या होत्या व यंदा 15 दिंड्यांचा. दरवर्षी दिंड्या वाढताय, समाज वाढतोय. पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत हा समाज किती वेळापर्यंत वाढला असता अपेक्षा? पंढरपूर पर्यंत जास्तवर 105 दिंड्या आहेत. 1 लाख ते 1.25 लाख पर्यंत हा समाज पंढरपूर पर्यंत. सोहळा कसा असतो? बंधू भेट या टप्पा या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर महाराज व संत सोपानदेव महाराज यांची बंधू भेट असते. अतिशय भावुक करणारा क्षण असतो हा आणि वारकऱ्यांसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण असतो. ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा याच सासवड नगरीत येतो आणि यानंतर सोपानकाकांचा पालखी सोहळा मार्गस्थ होईल पंढरपूरच्या दिशेनं. दरवर्षी सोपानकाकांच्या पालखीचा सोहळा दिवसेंदिवस समाज वाढतोय, वारकरी वाढतात आणि त्याचबरोबर हा सोहळा मोठा होतोय तो या सासवड नगरीतून.